देशभरात आणि राज्यात मिशनरी तसेच इतर धर्मियांकडून होणारे धर्मांतरण थांबविण्यासाठी कायदा आणा. अहिल्यानगर येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून एकत्रितपणे मूक निदर्शने. देशात आणि महाराष्ट्र राज्यात मिशनरींच्या तसेच इतर धर्मीय लोकांकडून होणारे हिंदूंचे धर्मांतरण त्वरित थांबवावे आणि त्यासाठी कडक कायदा आणून त्याची अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी नगर शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रितपणे आज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ मूक निदर्शने केली. बऱ्याच वर्षांपासून देशभरात, राज्यात, शाळा, रुग्णालये आदी ठिकाणी हिंदूंची कुटुंबे हेरून मिशनरींच्या तसेच इतर धर्मीयांच्या मार्फत प्रलोभने दाखवून धर्मांतराचे प्रकार वारंवार होत असतात. ते टाळण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत, तसेच यासाठीही कायदा आणावा आणि त्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. नगरचे आमदार संग्राम जगताप यांनीही या निदर्शनात हजेरी लावली. तसेच यासाठी शासकीय पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी कार्यकर्त्यांना दिले. यावेळी तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विशेष करून अहिल्यानगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या समोर आज एक मूक आंदोलन आज पुकारण्यात आलं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी अशी आहे की धर्मांतर हा कायदा ह्या महाराष्ट्र सरकारबरोबर, महाराष्ट्र राज्याबरोबर केंद्र सरकारने देखील लागू करावा संपूर्ण देशभरामध्ये. आपण पाहतो अनेक वेगवेगळी लोक, अनेक वेगवेगळी मंडळी ही आता धर्मांतराच्या बाबतीत पुढाकार घेतात आणि त्या जसं आताच या मंडळींनी सांगितलं की वेगवेगळ्या शाळा असतील, महाविद्यालय असतील किंवा त्याच्यामध्ये काही कुटुंबांना हेरण्याचं काम देखील काही मंडळी सातत्याने करत असतात. आणि म्हणून तशा प्रकारची आता उपाययोजना या कायदा अंमलात आणून या राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये आता तो कायदा अंमलात आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आणि त्याच्याकरता सरकारपर्यंत हा संदेश पोहोचवण्याकरता आज एक मूक आंदोलन आज या ठिकाणी पुकारण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये आज प्रामुख्याने सर्व भूमिका मांडण्यात आल्या आहे आणि राज्य सरकारकडं या विधानसभेचा सदस्य म्हणून याचा पाठपुरावा करण्याचं काम, त्याचा पत्रव्यवहार करण्याचं काम, त्याची मागणी करण्याचं काम देखील आम्ही सरकारकडं पुढच्या काळामध्ये करणार आहोत. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा घटना आढळून येत असतील तर त्या ठिकाणी तिथं आम्ही सगळे मंडळी जाऊन तिथं गुन्हे दाखल करण्याची देखील मागणी पुढच्या काळामध्ये करणार आहोत. त्यामुळे याच्या बाबतीतल्या उपाययोजना सरकारच्या माध्यमातून राबवण्याकरता पाठपुरावा करणं आणि सरकारने देखील याच्या बाबतीतली लवकरात लवकर खबरदारी ओळखून, जसं आपण पाहतो की काही राज्यांनी आता आपण पाहिलं की वक्फ बोर्ड सारखा कायदा देखील तिथं उभारण्यात आलेला आहे. सरकारने तिथं निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सरकारने या बाबतीतल्या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका मांडणं आणि त्याचा पाठपुरावा करण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत. सरकारने देखील याच्या बाबतीमध्ये गांभीर्य ओळखून त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये पावलं उचलावीत अशी सरकारला आज या निमित्ताने नम्र विनंती करत आहोत, मागणी करत आहोत. येशू ख्रिस्ताच्या मूर्त्या आपल्याला दिसतील, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी साधा फोटो सुद्धा त्या ठिकाणी लावून देत नाही. या शाळांना व या राज्य सरकारला आमचं या ठिकाणी इशारा आहे की जर या ठिकाणी ह्या धर्मांतराचं काम थांबवलं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रभर आंदोलन करू व त्याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील. या राज्य सरकारनं त्वरित या ठिकाणी पाऊल उचलून धर्मांतरण बंदी कायदा लागू करावा ही आमची सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी मागणी आहे. जय श्रीराम.